गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेता, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सौवे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण अंतर्गत आपण अनंतानुबंधी चतुष्का संबंधी उहापोह बघतो आहे. अनंतानुबंधी कशाय त्यासाठी 4 उपमा आम्हाला आगमामध्ये दिसतात. क्रोध कशासाठी सारखा आहे तर शिलारेखाप्रमाणे, मान कशाप्रमाणे आहे तर पर्वताप्रमाणे, माया कशी आहे तर बास असतो म्हणजे बांबूच्या झाडाच्या मुळांप्रमाणे, आणि अनंतानुबंधी लोभ आहे किरमिजी रंगाप्रमाणे. अशा तऱ्हेने ह्या 4 उपमा अनंतानुबंधीसाठी दिलेल्या आहेत. अनंतानुबंधी कशा आहे की अनंत संसाराला कारणीभूत असणारा हा रागद्वेषादी परिणाम आहे. हा परिणाम सम्यक्त्वाचा देखील घात करतो आणि सम्यक्त्वा चरण चारित्राला देखील प्राप्त होऊ देत नाही, अशी द्विघातकी प्रकृती अनंतानुबंधीची असणार आहे. अनंतानुबंधी एकाचा जरी उदय सुरू असला, क्रोधाचा उदय असला, तरीही त्यावेळेला 4ही क्रोध त्या समयात उदयात असतात आणि बंध मात्र 16 कषायांचा होतच असतो. जरी एक कषाय उदीयमान आहे तरीही कषायाचा बंध मात्र 16 प्रकारांनी इकडे जसे 9 कषायात जाण्यायोग्य असतील तशा प्रकारे हास्यरती त्याच्यामधली एक जोडी राहील, किंवा शोक अरती याच्यामधली जोडी राहील, भय जिगुप्सा राहणार नाही. अशा तऱ्हेने त्या उदयानुसार तिकडे त्याला बंधामध्ये ते जातील. अशा तऱ्हेने अनंतानुबंधी असताना या सगळ्या कषायांमध्ये विभाग चाललेला आहे. अनंतानुबंधी कषाय हा अभव्य जीव कधीही नष्ट करू शकत नाही, किंवा जो अभव्य समभव्य आहे त्यालाही ही प्रकृती जीवनातून नष्ट करता येत नाही. नंतर अनंतानुबंधी संबंधी जो क्षायिक सम्यक दृष्टी झाला त्याला परत आता अनंतानुबंधीची सत्ता निर्माण होणार नाही. जो कृतकृत्य वेदक आहे त्याला देखील अनंतानुबंधीची सत्ता आता प्राप्त होणार नाही. शिवाय तीर्थंकर प्रकृती सहित जर तो देव पर्याय धारण करत असेल तर त्याला परत अनंतानुबंधीची सत्ता प्राप्त होणार नाही. परंतु नरकात जाणाऱ्या जीवाला अपवादात्मक रीतीने काही काळ अनंतानुबंधी त्याला उदयामध्ये असू शकतात. अशा प्रकारचा प्रश्न आपण काल बघितलेला आहे. आता प्रश्न आमचा 12वा सुरू आहे की अनंतानुबंधीचा क्षय कोणत्या गतीमध्ये केल्या जाऊ शकतो. अनंतानुबंधीचा क्षय हा फक्त कर्मभूमीज मनुष्य त्या ठिकाणी करू शकतो. शाईक सम्यक दर्शन ज्याला प्राप्त करण्याचा अधिकार आहे असा जीव सर्वप्रथम अनंतानुबंधीची विसंयोजना करतो आणि विसंयोजना करून मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व यांची सत्ता नष्ट करतो आणि नंतर सम्यक प्रकृतीची पण सत्ता नष्ट करतो. त्यानंतर हा जीव त्या ठिकाणी अनंतानुबंधीच्या क्षयाला प्राप्त झाला असं म्हटल्या जातं. म्हणून अनंतानुबंधी का क्षय मात्र मनुष्य गति में ही किया जा सकता है. उनमें भी कम से कम 8 वर्ष अंतर मुहूर्त की आयु वाला कर्मभूमिया मनुष्य ही केवली श्रुत केवली के पाद मूल में कर सकता है, अन्य कोई नहीं. अनंतानुबंधी का कषाय का कधी सीधा क्षय नहीं होता, कारण ती स्व मुखानी कधीही अनंतानुबंधी नष्ट होत नाही.
स्वमुखानी नाश पावणारं कर्म मिथ्यात्व आहे, ते स्वमुखानी नाश पावणार आहे. परंतु हे जे अनंतानुबंधी कर्म आहे, हे अनंतानुबंधी कर्माची पररूपानी सत्ता करावी लागते. मिथ्यात्वाची पण तशीच करावी लागते. मिथ्यात्व देखील सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती रूप होऊनच त्याची पण सत्ता नष्ट होते. तर अनंतानुबंधी कषाय देखील असा परमुखानी नष्ट होणारं कषाय आहे. त्याचा डायरेक्ट आम्ही अनंतानुबंधीचा उदय आला आणि उदयात येऊन निर्जरित कर्म होऊन नवीन न बांधता निघून जाईल, अशा प्रकारे त्या ठिकाणी संभवनीय नाही. म्हणून याचा सरळ नाश होऊ शकत नाही. अनंतानुबंधी कषाय का विसंयोजन अर्थात अन्य कषाय में परिवर्तित करके ही उसका क्षय किया जा सकता है. आणि वह जीव दुखमा सुखमा काल में जन्मा जीव ही होना चाहिए. म्हणजे चतुर्थ काळामध्येच त्याचा जन्म झालेला असावा लागतो. भलाई त्याला पंचम काळामध्ये क्षयिक सम्यक होईल सुरुवातीच्या काही काळात बघितलं तर, पण त्याचा जन्म मात्र चतुर्थ काळातच झाला पाहिजे. जसे आम्हाला पंचम काळात 3 जण केवली बनून मोक्षाला गेले, पण त्यांचा जन्म मात्र चतुर्थ काळात असल्यामुळे ते शक्य झालं. त्याप्रमाणे क्षयिक सम्यक्त्व प्राप्त करताना किंवा अनंतानुबंधीचा क्षय करताना देखील तो जीव चतुर्थ काळामध्ये जन्मलेला असावा लागतो. अनंतानुबंधी कषाय वाले के मती आती ज्ञान क्यों नहीं होते है. त्यांना सुमती सुश्रुत सुअवधी असं अनंतानुबंधी कषायाचा सद्भाव असताना ज्ञान त्यांचे असे का नाहीत. प्रश्न. मिथ्यात्व आहे म्हणून. हा, अनंतानुबंधीच्या सोबत नियमानी पहिल्या गुणस्थानात मिथ्यात्वाचा पण उदय असतोच, आणि म्हणून त्यांचं ज्ञान मिथ्यात्वानी सहित असल्यामुळे त्या ठिकाणी अनंतानुबंधीच्या उदयात आणि मिथ्यात्वाच्या उदयात त्यांचं ज्ञान पदार्थांना जसा वस्तू स्वभाव आहे तसं तो जाणू शकत नाही, आणि म्हणून ज्ञानामध्ये विपरीतता त्यांच्या असणार आहे. कधी तो जीवाला जीव रूपाने जाणेल तर कधी जीवाला अजीव रूप म्हणेल, कधी शरीराला देह मानेल, देह जीव को एक गिने, अशा तऱ्हेची त्याची वृत्ती असू शकते. किंवा कर्माचा मीच करता आहे अशा प्रकारची परामध्ये कर्तृत्व बुद्धी अनंतानुबंधी कषाय आणि मिथ्यात्वाच्या उदयामध्ये त्याला संभवते, आणि म्हणून त्याचं ज्ञान विपरीत ज्ञान म्हटल्या जातं. यथार्थ ज्ञान त्या ठिकाणी नाही. उत्तर पाहू. अनंतानुबंधी कषाय के साथ मिथ्यात्व का उदय रहता है. उस मिथ्यात्व के कारण प्राणी जीवादि पदार्थों के यथार्थ स्वरूप को नहीं समझ सकता, उसका इसका यथार्थ श्रद्धा नहीं हो सकता. इसके लिए मति श्रुत अवधि ज्ञान विपरीत हो जाते हैं. कहाँ भी है कि सदसतोर विशेषाद्य दृच्छोपलब्धे वृन्मत्तवत. सत आणि असत याच्यामधला विवेक त्याला तिथे जाणीव होत नाही, आणि सर्वांना तो समान एक सारखा लेखतो, आणि म्हणून त्याला पदार्थाचं स्वरूप योग्य रीतीने प्रतिभासित होत नाही, आणि म्हणून त्याचं ज्ञान कड़वी तुंबी में रखे गए मीठे दूध के समान मिथ्या रूपी होते हैं. जर पात्र त्या ठिकाणी अशुची आहे तर कितीही निर्मल वस्तू त्या पात्रात ठेवली तरी देखील ती वस्तू नष्ट होणार आहे. तिचं म्हणजे शुद्धपणा टिकू शकत नाही. दूध शुद्ध आहे, पण भांड जर आमचं चांगलं धुतलेलं नसेल तर त्या भांड्यामध्ये जसं दूध व्यवस्थित राहू शकत नाही. त्याप्रमाणे ही व्यक्ती विवेकही नसल्यामुळे कधी ती व्यक्ती सत्याला सत्यही जाणेल, कधी सत्याला असत्यही जाणेल. तिच्या बोलण्यामध्ये किंवा जाणण्यामध्ये ताळमेळ नसतो, आणि म्हणून तिचं ज्ञान मिथ्या ज्ञान किंवा विपरीत ज्ञान म्हटल्या जातं. मिथ्या दृष्टीच्या जीवनात किती तऱ्हेची विपरीतता असते. प्रश्न. मिथ्या दृष्टीच्या जीवनात जाणण्यामध्ये किती तऱ्हेची विपरीतता असते. 3 प्रकारची. कोणत्या? संशय. कोणते 3 प्रकार? नाही, संशय हे मिथ्यात्वाचा भेद आहे. हा. कारण विपर्यता नंतर
स्वरूप विपर्यता, भेदाभेद आणि स्वरूप. स्वरूप विपर्यता आणि भेदाभेद विपर्यास. भेदाभेद विपर्यास म्हणजे स्वरूप विपर्यास, कारण विपर्यास आणि भेदाभेद विपर्यास. म्हणजे स्वरूप जसं आहे तसं तो जाणत नाही. कधी कधी म्हणेलही तसं, पण त्याच्या मागे निर्णय नाही आहे, योग्य निर्णय नाही आहे, आणि म्हणून त्याचं ते जाणणं स्वरूप विपर्यासानी सहित आहे. म्हणजे योग्य रीतीने वस्तूचं स्वरूप तो जाणत नाही. ही झाली स्वरूप विपरीतता. दुसरी कारण विपरीतता. कारण कशाचं नेमकं कोणतं आहे हे न जाणता वरवरच्या कारणाला तो त्या ठिकाणी खरं कारण आहे असं मानून कारण विपरीतता जाणतो. उदाहरणार्थ, जर आम्हाला राग आला तर रागाचं खरं कारण काय आहे? क्रोध आला मला क्रोध येण्याचं खरं कारण काय? क्रोध कशाचा उदय? क्रोध कशाचा उदय. अजून दुसरं कोणतं उत्तर? आपल्या मनामध्येच तो क्रोध असतो, म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या मनात. म्हणजे माझ्यात क्रोध आहे म्हणून मला क्रोध आला. क्रोधाचं खरं कारण काय आहे की माझ्यातच क्रोध भरलेला आहे म्हणून मला क्रोध आला. आणि कर्माचा उदय हे अंतरंग निमित्त कारण झालं, ते निमित्त झालं. निमित्त आमच्यापेक्षा पृथक आहे. आम्हाला या याच्यामध्ये खरं कारण शोधायचं असेल तर आमच्या रागाचं किंवा कोणत्याही गोष्टीचं खरं कारण आमच्या जवळ विद्यमान आहे. की आता माझ्या जीवनात क्रोध आहे म्हणून मला क्रोध आला. याच्यासाठी एक उदाहरण लक्षात ठेवायचं की विहिरीमध्ये बादली टाकली, बादलीत पाणी आलं. का आलं? विहिरीत पाणी आहे म्हणून बादलीत पाणी आलं. हे जसं आहे, विहिरीत पाणी आहे म्हणून बादलीत पाणी आलं, हे आहे उपादानगत खरं कारण. जरी आम्ही म्हटलं क्रोध कशाच्या उदयाने जीवाला क्रोध आला, तरी हे कारण कसं झालं? कर्मसापेक्ष झालं, निमित्ताधीन कारण झालं, म्हणून हेही कारण खरं नाही. आणि जर आम्ही म्हणत असू की या व्यक्तीने मला अशा प्रकारचं अपमानास्पदी बोलली आणि म्हणून मला राग आला, त्याचं अत्यंत चुकीचं कारण आहे. ते तर बाह्य कारण आहे, म्हणजे निमित्ताचं ही निमित्त कारण आहे. म्हणून ही दोन कारणं यथार्थ नाही. आणि खरं कारण काय हे आम्हाला लक्षात घ्यायचं. म्हणून कारण विपर्यास हा जीवनात नको आहे. आणि तिसरं सांगितलं भेदाभेद विपर्यास. भेदाभेद विपर्यास मध्ये सांगितलं की जो भेदरूप आहे त्या ठिकाणी आम्ही अभेद करतो. शरीर आणि आत्मा भिन्न भिन्न आहे. माझं शरीर एकरूपता केली. ज्या ठिकाणी भेद दिसतो आहे प्रत्यक्षात, माझं घर, माझं पुस्तक, माझे पैसा, सगळं हे माझ्यापासून पर आहे. आणि असा भेद असताना देखील त्या ठिकाणी मी अभेद मानते. बोलण्याची भाषा जरी राहिली तशी, तरी मांडण्याचं आम्हाला श्रद्धा बघायची आहे. म्हणून मी मानते काय? मानत असेल तर आमचा तो भेदामध्ये अभेद झाला, म्हणून हे पण चुकलं. आणि दुसरं आम्ही अभेदामध्ये भेद करतो. कोणतं उदाहरण देता येईल अभेदामध्ये भेद करण्यासाठी? आत्मा आणि जीव. हा, जसं आत्मा आणि जीव एकच झालं. सॉरी, शरीर. हा, आणि शरीर. ज्ञान आणि दर्शन. ज्ञान आणि दर्शन, त्याचे गुण पाहायचे की आत्मा कसा आहे? अभेद आहे. आणि तरीही समजण्यासाठी आम्ही त्या आत्मतत्वामध्ये ज्ञान दर्शन असा भेद करून सांगतो. आणि अशा तऱ्हेने जिथे अभेद आहे वास्तविकता, ज्ञान आणि दर्शन याच्यामध्ये भेद आहे की अभेद आहे? पहिला प्रश्न. भेद आहे. भेद आहे. अजून वेगळं उत्तर? अभेदच आहे. कारण दर्शन आहे म्हणून ज्ञान आहे, किंवा ज्ञान आहे म्हणून तरीही हे उत्तर एकांत झाला. काय सांगायचं? आत्म्यात कथनचित भेद आहे. आत्मा आणि दर्शन किंवा ज्ञान यात कथनचित भेद आहे, कथनचित अभेद आहे. काहीचे उत्तर अनेकांतानी शोधायचे, काही मध्ये एकांत लावायचा. आता हे उत्तर कसं द्यावं लागेल? भेद आहे की अभेद आहे म्हटलं, आत्म्यात कथनचित भेद आहे आत्मा आणि ज्ञान याच्यामध्ये,
आणि आत्मा आणि ज्ञान याच्यामध्ये कथंचित अभेद आहे. कथंचित भेद का? समजण्यासाठी आम्ही विभाग केला. जे जाणतं ते ज्ञान, प्रयोजन, नाम, लक्षण हे सगळं वेगवेगळं आहे. ज्ञान म्हणजे आत्मा नाही, आत्मा म्हणजे ज्ञान नाही एका दृष्टीने आहे का? ज्ञानाचं लक्षण जाणणं, आत्म्याचं लक्षण ज्ञान आणि दर्शन म्हणजे चैतन्य, म्हणजे त्याची व्याप्ती वाढली, ज्ञानाची व्याप्ती घटली. ज्ञान फक्त जाणण्याचं कार्य करताय, आत्म्याचं लक्षण चैतन्य, म्हणून त्यांच्यामध्ये लक्षण भेद आहे. नंतर दुसरा प्रयोजन भेद आहे. आत्म्याचं प्रयोजन अनेक गुणांना एकत्रित ठेवणं हे आत्म्याचं प्रयोजन आहे. ज्ञानाचं प्रयोजन जाणणं हे ज्ञानाचं प्रयोजन आहे. त्यांची नावं वेगवेगळी आहे आणि म्हणून याच्यामध्ये कथंचित भेद आहे. आणि अभेद काय आहे? आत्म्याचे आणि ज्ञानाचे प्रदेश एक आहे, ते कधीही अलग होऊ शकत नाही. ज्ञान आणि आत्मा यांच्यामध्ये नित्य तादात्म्य संबंध आहे आणि म्हणून कथंचित अभेद आहे. म्हणून हे कथंचित भेद अभेदानी आम्ही हे कथन करायचं आहे. तर अशा तऱ्हेने ज्या ठिकाणी अभेद आहे तिथे आम्ही अशा तऱ्हेचा भेद आहे हे मानतो. समजण्यापर्यंत ठीक आहे, कारण भेदाशिवाय आम्हाला अभेद समजू शकत नाही. पहिल्यांदा भेदाचा आश्रय घ्यावा लागतो समजण्यासाठी आणि नंतर आमची परत रिव्हर्स यात्रा सुरू होते. जे भेदानी आम्ही अनेक व्यापक केलेला आहे त्याला समेटून एक वर आम्हाला यावं लागतं. समयसार मध्ये यासाठी इतकं सुंदर त्यांनी सांगितलं. शेवटी स्याद्वाद अधिकारामध्ये आत्म्याचं पूर्ण स्वरूप विशद केलं आणि शेवटी सांगितलं की हा मी अशा तऱ्हेने भेदानी तुला सांगितलं, पण शेवटी एक वाक्य त्यांनी ठेवलं की न क्षेत्रम खंडयामी, न कालम खंडयामी, न भावम खंडयामी, न द्रव्यम खंडयामी. मी कोणत्याही तऱ्हेने खंडित नाही. सांगावं लागलं शब्दाचं माध्यम घेऊनच सांगितलं, पण ते सांगितलं पण व्यवहारच, पण तरी देखील व्यवहाराला गौण करून निश्चयाला पकडणं धरणं या ठिकाणी पाहायचंय अभेदपणा. म्हणून अभेदामध्ये अभेद, भेदामध्ये म्हणजे भेदामध्ये अभेद मांडणं आणि अभेदात भेद मांडणं, अशा तऱ्हेची ही तिसरी विपरीतता जीवनात असते. आणि वस्तुस्वरूप जर आम्हाला जाणायचं असेल तर या तीन विपरीतपणांचा जीवनात अभाव पाहिजे. तोपर्यंत तीन विपरीतता आहेत तोपर्यंत आमचं ज्ञान कसं आहे? त्या ठिकाणी मिथ्या ज्ञान आहे. म्हणून उन्मत्त पुरुष के समान मिथ्या दृष्टि जीव भी पदार्थों का सही स्वरूप नहीं समझ सकता. उसका ज्ञान कड़वी तुम्बी में रखे गए मीठे दूध के समान मिथ्या रूप ही हो जाता है. दूसरे गुणस्थान में मिथ्यात्व का उदय नहीं है, फिर भी वहां मिथ्या ज्ञान ही कहा गया है, क्योंकि अनंतानुबंधी कषाय सम्यक्त्व का घात करने वाली कही गई है. दूसरे गुणस्थान वाले नियम से मिथ्यात्व को प्रवेश करते हैं. कारण दुसऱ्या गुणस्थानातून एकच मार्ग आहे खाली उतरण्याचा, वर जाण्याचा मार्ग नाही. त्याच्यामुळे तो 6 आवलीमध्ये जास्तीत जास्त पहिल्या गुणस्थानातच प्रवेश करणार आहे. आणि म्हणून अनंतानुबंधी कषाय वालों के मिथ्या मती ज्ञान, म्हणजे मती ज्ञान त्यांचं राहील ते मिथ्याच राहील, सुमती त्यांना असणार नाही. अनंतानुबंधी की शक्ति तो स्वभाव सम्यक्त्व घातक और चारित्र घातक रूप है. इसमें क्या युक्ती है? याला तुम्ही कसं सिद्ध कराल की अनंतानुबंधी मध्ये सम्यक्त्वाचाही घात होतो आणि चारित्राचाही घात होतो? उत्तर विस्तृत आहे, वाचूच आपण. अनंतानुबंधी चतुष्क दर्शन मोहनीय स्वरूप नहीं माने जा सकते. कारण तिथे चारित्राची प्रकृती आहे. अनंतानुबंधी ही चारित्र मोहनीयाची प्रकृती आहे, त्याला आम्ही दर्शन मोहनीयाची प्रकृती म्हणू शकत नाही. क्योंकि सम्यक प्रकृति मिथ्यात्व और सम्यक मिथ्यात्व प्रकृति के द्वारा ही आवरण किए जाने वाले दर्शन मोहनीय के फल का अभाव है और न इन्हें चारित्र मोहनीय स्वरूप ही माना जा सकता है, क्योंकि अप्रत्याख्यानावर्णादि कषायों के द्वारा
आवरण किए गए चारित्र के आवरण करने के फल का उसमें अभाव है. आणि चारित्र देखील जसं आता अप्रत्याख्यानावरण चारित्र आहे, तर अप्रत्याख्यानावरण चारित्रासाठी आम्ही काय सांगतो की त्यांनी देश चारित्रावर आवरण टाकलं. तसं आम्ही सम्यक अनंतानुबंधीसाठी एकदम म्हणत नाही. अनंतानुबंधीचा उदय चौथ्यात असताना सुद्धा जीव चारित्रधारी नाही. सम्यक चारित्र आहे त्याच्या जीवनात, परंतु चारित्र ज्याला आम्ही व्रत संकल्प म्हणतो तो नाही. आणि म्हणून त्याला एकदम आम्ही चारित्राचा घात करते, असंयम भाव आहे तिथे, आणि म्हणून तशा प्रकारचं आम्ही तिथे कथन करू शकत नाही. अशा प्रकारची ही प्रकृती आहे. न धड त्याला दर्शन मोहनीय म्हणजे सम्यक्त्वामध्येही टाकू शकत आम्ही, आणि चारित्राचा घात करते असंही म्हणू शकत नाही. इसीलिए उपर्युक्त अनंतानुबंधी कषायों का अभाव सिद्ध होता है, किंतु इनका अभाव नहीं है, क्योंकि सूत्र में इनका अस्तित्व पाया जाता है. इसीलिए इन अनंतानुबंधी कषायों के उदय में साधन भाव की उत्पत्ति अन्यथा नहीं हो सकती. इसी अन्यथानुपत्ति के इनके दर्शन मोहनीयता और चारित्र मोहनीयता अर्थात सम्यक्त्व और चारित्र को घात करने की शक्ति का होना सिद्ध होता है. धवलाकार वीरसेन आचार्यांचं हे त्यावरचं उत्तर आहे. जरी उत्तरामधला भाग आपण लक्षात घ्या त्या ठिकाणी, की एकदम त्याला डायरेक्ट आम्ही म्हणू शकत नाही की दर्शन मोहनीयाची तर ती प्रकृतीच नाहीये. चारित्र मोहनीयाची प्रकृती आहे, तरी देखील चारित्र त्याच्यामुळे कोणतं घातल्या गेलं, देश संयम घातल्या गेला असं आम्ही तिथे म्हणता येत नाही. अनंतानुबंधीचा उदय असताना चारित्र त्या जीवाला नाहीच आहे, असंयम भाव आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला चारित्राची ही प्रकृती म्हणता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अनंतानुबंधी प्रकृतीची सत्ताच नाही असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण अनंतानुबंधीचा उदय आल्याबरोबर जे प्रथमोपशम सम्यक्त्व आहे हे जीवाजवळ टिकू शकत नाही. त्याचं पतन होतं, दुसऱ्या गुणस्थानात त्याला यावं लागतं, आणि त्यामुळे तिथे जी स्थिरता त्याला दर्शनासाठी आवश्यक आहे ती पण राहू शकत नाही. आणि त्या दृष्टीने याच्यामध्ये सम्यक्त्वाचा घात करण्याची आणि सम्यक्त्वात चरण चारित्र जर आम्ही त्या ठिकाणी लावलं, आता लावलेलं आहे, तर तसा घात करण्याची प्रवृत्ती तिथे दिसते. अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये हा दोन्ही स्वभाव घटित होतो. प्रश्न कुणाला यावर? शेवटचा प्रश्न याच्यावरचा, बास की जड़ के समान माया में कितने उपयोग हो सकते हैं. ही जी माया आहे ही माया आपण बांबूच्या झाडाच्या मुळाप्रमाणे सांगितली. त्याच्यामध्ये अनेक मूळ असतात, तर या ठिकाणी उपयोग किती असू शकतात. तर उपयोग कुमती ज्ञानोपयोग, कुश्रुत आणि अचक्षु दर्शनोपयोग कम से कम विचारलं, आणि कम से कम 3. आणि जर आम्ही जास्त उपयोग पाहिले तर 3 ज्ञान आणि 2 दर्शन असे 5 उपयोग राहू शकतात. बास के सदृश में अधिक से अधिक 5 उपयोग हो सकते हैं. कुमती, कुश्रुत, कुअवधी आणि चक्षु दर्शनोपयोग आणि अचक्षु दर्शनोपयोग. खाली टीप दिली आहे त्यांनी, जो आचार्य अवधि दर्शन को प्रथम गुणस्थान से स्वीकार करते हैं उनकी अपेक्षा 6 उपयोग हो सकते हैं, अर्थात उपयुक्त 5 उपयोग के साथ अवधि दर्शन भी हो सकता है. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. पण जनरली लावताना कुअवधी ज्ञानापूर्वी अवधि दर्शन लावलेलं नाही बहुतांश आचार्यांनी. काही आचार्यांचं हेही मत असू शकेल. पुढची तालिका घ्यायची, अप्रत्याख्यानावरण कषायता. पहिल्यांदा तर आपण अप्रत्याख्यानावरण कषायाचं स्वरूप बघितलं होतं की अप्रत्याख्यानावरण कर्माचा जर उदय असेल तर श्रावकांची व्रत पालन करण्याचा भाव होत नाही. बाह्यतः देखील तो व्रताचा कोणताही संकल्प जीवनात करत नाही. असा हा अप्रत्याख्यानावरण कषाय देशघाती संयमाचा घात करणारी ही प्रकृती आहे.
या देश अप्रत्याख्यानावरणचा कषाय ज्या वेळेला जीवनात आहे त्यावेळेला त्याची गुणस्थानं कोणती असू शकतील? या ठिकाणी 5वं गुणस्थान. अप्रत्याख्यानावरणाचा उदय असताना, उदय. अच्छा, उदय असताना मग चौथं. हा, म्हणजे आता अनंतानुबंधी पहिल्या 2 मध्ये, मग अप्रत्याख्यान तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये. जर त्याचा म्हणजे उदय नसेल, अनुदय असेल तर 5वं गुणस्थान, आणि अप्रत्याख्यानावरणाचा उदय असेल तर एकही संयम नाही आहे, म्हणजे असंयमी आहे तो अजूनही, आणि म्हणून ते गुणस्थान चौथं. हा, आणि गती, आता चौथं गुणस्थान आहे तर आपल्याला गतीच्या लक्षात येऊ शकतात. आता गती किती राहतील? 4. 4ही गती राहतील. इंद्रिय किती राहतील? अप्रत्याख्यानावरणाचा कषाय आहे, अनंतानुबंधी गेली आहे, पंचेंद्रियच असणार आहे. पंचेंद्रियच असणार आहे. कारण अनंतानुबंधी ज्या अर्थी गेली त्या अर्थी तो जीव संज्ञी आहे, त्या अर्थी तो पंचेंद्रियच आहे. काय? त्रस काय पंचेंद्रिय. त्रस काय? योग आहारादिक नाही की आहे. 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 5 काय, आणि 5 कायेचे, म्हणजे आहारक दिक त्या ठिकाणी टाळणार नाही. बाकी 13 योग त्याच्या जीवनात आहे. वेद, तिन्ही 3ही वेद वेद असणार आहे. राहतील. कषाय, आता अप्रत्याख्यानावरून लावलं म्हणून एक स्वकीय लावलं आणि नो कषाय लावले. हा, असे 10 लावलेले आहे. ज्ञान, अप्रत्याख्यानावरण जातं, पण त्याच्यासोबतच प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनचा उदय राहीलच ना. हो ना, हो आहे ना सगळ्याचा. आता गुणस्थान चौथा आहे, मग ज्ञान किती राहतील? मतिश्रुत अवधी. हा, मतिश्रुतावधी राहतील, कारण काही हरकतच नाही, सुज्ञान आहे आता चौथ्या गुणस्थानात. आणि चौथ्या गुणस्थानात जीव नरकातही असू शकतो, देवपर्यायीतही असू शकतो, भवप्रत्यय अवधी ज्ञान त्यांना असू शकतं, भोगभूमीमध्ये असेल तरीही असू शकतं. तशा प्रकारे मतिश्रुत अवधी 3 सुज्ञान त्यांना राहतील. संयम असंयमच आहे. असंयमच आहे. दर्शन चक्षुदर्शन. आणि अवधी दर्शनही राहील. अवधी दर्शन पण राहील, कारण आता अवधी ज्ञान ज्यांना असेल त्यांना अवधी दर्शन पण राहील, म्हणून 3 दर्शन राहतील. लेशा 6 पण राहतील, 6 पण राहतील. भव्य भव्यच असणार आहे. हा, आता हा भव्यच आहे. सम्यक्त्व मिथ्यात्व आणि सासाधन सोडून, मिथ्यात्व आणि सासाधन सोडून. तिसरं मिश्र, उपशम, क्षायोक्षमिक आणि क्षायिक. संज्ञी संज्ञीच असणार आहे. संज्ञीच असणार आहे. आहारक आहारक अनाहारक दोन्ही राहतील. आणि थोडी विवक्षा या ठिकाणी लावली तर तिसऱ्या गुणस्थानाची विवक्षा लावली तर आहारकच राहील, कारण तिसऱ्या गुणस्थानात मरण होत नाही. जर तिसऱ्या गुणस्थानाची अपेक्षा लावली तर तो जीव आहारकच राहील. गुणस्थान तिसरं आणि चौथं. नाही, तिसरं आणि चौथं. हा, तिसरं आणि चौथं गुणस्थान. जीव समास चौथी पंचेंद्रिय. हा, पर्याप्ती 6 पण. प्राण 10 प्राण. संज्ञा 4 आहे. उपयोग 3 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग, असे 6 उपयोग. ध्यान
4 आत्मज्ञान, 4 रौद्र ध्यान आणि 2 धर्मध्यान. 2 धर्मध्यान असे 10 ध्यान राहतील. आणि नरकाच्या अपेक्षेने जर विचार केला तर एकच धर्मध्यान लावायचं, पहिलं आज्ञाविचय. बाकी 3 गतीच्या अपेक्षेने विचार केला तर 2 धर्मध्यान. नरक गतीच्या अपेक्षेने चौथ्यामध्ये जरी तो असेल तरीही एकच आज्ञाविचय धर्मध्यान लावायचं. आश्रव आता या ठिकाणी स्वकीय लावल्यामुळे मिथ्यात्व तर नाहीये. आता अप्रत्याख्यानाचा उदय आहे, म्हणजे अविरती पूर्णच्या पूर्ण आहे. कषाय 10 लावलेले आहे आणि योग 13 लावलेले आहे. अशा प्रकारे 35 आश्रव लावले. जाती चारी गती संबंधी 26 लाख जाती लावल्या. फक्त तिर्यंच्या पंचेंद्रिय संबंधी जाती लावल्या तिर्यंच्या गतीतल्या. आणि कुल 108 कुल कोटी लावले. तिर्यंच्यांमध्ये संज्ञी पंचेंद्रिय संबंधी कुल लावले. जाती आणि कुल मध्ये फक्त संज्ञी पंचेंद्रिय जीवांना अंतर्भूत केलं. आणि याचे भाव आपण उद्याला बघूया. अप्रत्याख्यानावरण कषायामध्ये किती भाव राहतील उद्याला पाहू. यावर कुणाला काही प्रश्न? फक्त हे कषायाच हे झालं की अप्रत्याख्यानावरण कषायासोबत त्यांनी 10च कषाय लावले. तर 10 अप्रत्याख्यानावरण कषाय म्हणजे नाही अप्रत्याख्यान स्वकीय लावत म्हणजे त्यांचा विषय म्हणजे 24 स्थानामध्ये लावताना काय केलं, जे प्रकरण आपण पाहतोय त्याला स्वकीय मध्ये टाकलं. तसे नाही पाहिले तर आपल्याला एक स्वकीय झाला आणि 9 कषाय एवढेच लावले. पण इथे उदय आहे ना बाकीच्याही कषायांचा आहे ना, सगळ्या कषायांचा उदय त्याच्यासोबत आहे की फक्त ते अप्रत्याख्यान आहे. अनंतानुबंधीच गेलं फक्त. आणि अप्रत्याख्यान 4 आहे. प्रत्याख्यानावरून संज्वलन आणि 9 कषाय एवढे कषाय आहे त्या ठिकाणी. पण त्यांनी मग 10 धरले असे. ते स्वकीय लावतात. ते प्रत्येक वेळेला जे चॅप्टर सुरू आहे की नाही वरच त्या हेडिंग मध्ये जे येईल त्याला स्वकीय लावलाय. म्हणजे सगळ्याच असे याच्यामध्ये स्वकीय टाकून दिलाय त्यांनी. आहारक मार्गणा सुरू असेल तर आहारकाला स्वकीय मध्ये असं टाकलंय. नाही तर आपल्याला ते लावावेच लागतात. फक्त 4 अनंतानुबंधी काढायचे तिथे बस. बाकी सगळे आहे. त्याद्वादनय षटद्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी मागो वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.